गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत वुमन ऑफ विस्डम यांच्या माध्यमातून यावर्षी आरंभ एक गणपती परंपरेचा हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. गणपतीची मूर्ती जपून ठेवणे आणि दरवर्षी जलाशयातील विसर्जन टाळणे या संकल्पनेतून जलप्रदूषण कमी करण्यास तसेच जलचर जीवांचे संरक्षण करण्यास हातभार लागतो. या उपक्रमामुळे मूर्तींची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यास मदत होत आहे. आत्तापर्यंत 4,400 गणेश मूर्तींचे जलाशयातील विसर्जन टाळण्यास या उपक्रमातून हातभार लागला आहे. नागरिकांनी आरंभमध्ये सहभागी होऊन धातूची गणेश मूर्ती स्वीकारावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन WOWच्या संस्थापिका अश्विनी न्याहारकर यांनी केले आहे. परिषदमध्ये आरंभ एक गणपती परंपरेचा म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा आपण साजरा करावा यासाठी वाव ग्रुपने ही पत्रकार परिषद घेतली होती आणि यामध्ये एक पर्याय म्हणून आम्ही सगळ्यांनी धातूचा गणपती बसवावा ही संकल्पनेसाठी आजची पत्रकार परिषद होती. काय असणार आहे ते धातू? आवाहन करतो आहोत की शाडूची मातीची मूर्ती सुद्धा बिलकुलच पर्यावरणपूरक नाही, कारण ती एवढी चिकट असते, ती तळाला जाऊन बसते आणि आपले जलस्रोत खराब होतात. त्यामुळे धातूचा गणपती हा पर्याय आम्ही महालक्ष्म्यांना बघूनच आणलाय. जसं महालक्ष्म्या आपण परंपरेने दरवर्षी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आणि त्याच मूर्त्या आपण दरवर्षी बसवतो, तसंच धातूचा गणपती सुद्धा आपण दरवर्षी तोच बसवला पाहिजे. आवाहन करत आहे की सगळ्यांनी आपले सण, आपले देवता यांची कुठे विटंबना करू नये आणि त्यासाठी सगळ्यांना मी एक नम्र विनंती करते आमच्या ग्रुपच्या माध्यमातून की सगळ्यांनी धातूचा गणपती बसवावा, कारण आपले सण हे पर्यावरणपूरक असले पाहिजे व आपल्या देवतांची जी 10व्या दिवशी विटंबना होते ती होता कामा नये. यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की या वर्षापासून तरी धातूचा गणपती तुम्ही सगळ्यांनी बसवावा. थँक्यू सो मच. जे आपले पर्यावरणपूरक देखावा सुद्धा जे करणार आहेत, देखावा आणि मूर्ती, यासाठी आम्ही त्यांच्यासाठी काही स्पर्धा ठेवणार आहोत म्हणून फक्त नोंदणी करत आहोत. याप्रसंगी अध्यक्षा विभावरी खोत, उपाध्यक्षा उज्ज्वला बोधले, मनीषा आहेर, पायल शहा, अंकिता न्याहारकर, श्रीदेवी जाधव, करुणा बगाडे, निलिमा चुंबळे, प्रियंका ओक, अर्चना बोथरा, राजेश्वरी नायडू, हर्षा पत्की, रेखा देवरे उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.